नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे महाराष्ट्र इंडिया, तर या अकॅडमीमध्ये भरपूर साऱ्या पदांची ॲड निघालेली आहे। तर कुठले पदे आहेत, त्याबद्दलचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे एम्प्लॉयमेंट नोटीस याची आलेली आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल टू बी फिल्ड अप फ्रॉम ग्रुप सी वॅकन्सीज। तर ग्रुप सीच्या वॅकन्सीज या आहेत, इन्क्लुडिंग बॅकलॉग वॅकन्सीज आहेत आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट। द डिटेल्स आर टॅब्युलेटेड इन अंडर। तर डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस ही होणार आहे। तर यात लोअर डिव्हिजनल क्लर्क याच्या टोटल 16 पदे आहेत। तर कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन इथे तुम्ही पाहू शकता। त्याला PML 2 लेवलचं पे स्केल असणार आहे। 19,900 ते 63,200 हे असेल। 18 ते 27 वर्षाचं एज लिमिट या पदासाठीचं आहे। त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड 2 18 ते 27 एज लिमिट असणार आहे, एक पद आहे। ड्राफ्ट्समॅन 18 ते 27 एज आहे, 2 पदे यासाठी आहेत। सिनेमा प्रोजेक्शनिस्ट 1 पद आहे। कुक म्हणून 14 पदे आहेत, 18 ते 25 एज लिमिट आहे। त्याचबरोबर कंपोजिटर कम प्रिंटर तर 1 पद आहे। सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर याचे 3 पदे आहेत। कारपेंटर या पदाचे 2 आहेत। फायरमॅन या पदाचे 2 जागा आहेत। TA ब्रेकर अँड कन्फेक्शनर तर याचे टोटल 1 पद आहे। TA सायकल रिपेअर याचे टोटल 2 पदे आहेत। TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटर याचे टोटल 1 पद आहे। TA बूट रिपेअर याचे टोटल 1 पद आहे। आणि मल्टीटास्किंग स्टाफ ऑफिस अँड ट्रेनिंग 18 ते 25 एज लिमिट आहे। तर याचे टोटल 151 पदे आहेत। तर अशी टोटल 198 पदांची ही ॲड इथे जाहीर झालेली आहे। तर नोट लक्षात घ्यायची आहे, दिस अकॅडमी स्ट्रीव्ज टू हॅव द वर्कफोर्स विच रिफ्लेक्ट जेंडर बॅलन्स अँड फिमेल कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू अप्लाय। तर महिला कॅन्डिडेटसाठी इथे एनकरेज केलं गेलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त अप्लाय या पोझिशनसाठी करणं गरजेचं आहे। नोट 2 आहे, specified duties for multitasking staff officer and training SR 14 above. The educational qualification for the post MTS and OT is 10th. 10वीचं matriculation pass and equivalent, and candidates are required to mandatorily perform the duties of a साफ सफाई वाला, groom, cleaning of houses, tables, cadet order, fatigans, मसालची, मेस वेटर, चौकीदार, ग्राउंड्समॅन, माली, स्टोअरमॅन, मेसेंजर, डिस्ट्रीब्युटर, सेल मेकर, टिंडल, डोझर ड्रायव्हर, लॅबोरेटरी अटेंडंट, वर्कशॉप अटेंडंट, लायब्ररी अटेंडंट, गॅलरी अटेंडंट ETC। तर या पदावर काम करण्याची ज्यांची इच्छा असेल तर त्याच व्यक्तींनी यासाठी अप्लाय करावं असं इथे नोट देण्यात आलेली आहे। एज रिलॅक्सेशन जे असणार आहे तर पोस्ट रिझर्व फॉर द SC ST यांच्यासाठी 5 वर्ष असेल। OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष असेल। तर रिझर्वेशन सुद्धा इथे दिलेलं आहे। त्याचबरोबर पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटीसाठी काही जागा राखीव आहेत। इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट्स तर द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नीड टू बी फिल्ड ऑनलाईन ऑन अ वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फिल करायचा आहे। 21 दिवसाच्या आत तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आल्यापासून। आणि ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड। ऑफलाईन पद्धतीने कुठलंच ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही। कॅन्डिडेट मस्ट केअरफुली रीड ऑल द इन्स्ट्रक्शन विच आर अवेलेबल ऑन वेबसाईट। तर NDACIVERECT.gov.in या वेबसाईटवर हे ॲप्लिकेशन फॉर्म फिल तुम्हाला करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने। तर त्याशिवाय दुसरं कुठलं मोड ऑफ ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आहे।
तर जनरल इन्स्ट्रक्शन्स काही आहेत जे तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. 21 दिवसाच्या आत हा फॉर्म फिल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असतील, ओनली शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट विल बी इंटिमेटेड फॉर द सिलेक्शन टेस्ट थ्रू ईमेल अँड SMS. ॲप्लिकेशनमध्ये जो ईमेल SMS तुम्ही दिलेला असेल त्याच्या माध्यमानेच तुम्हाला इथे मेल किंवा SMS द्वारे कळवलं जाणार आहे की तुम्हाला ती टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे. एक्झाम कंडक्ट इथे केली जाईल. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जर हा फॉर्म भरत असेल तर 40 वर्षापर्यंतचं एज लिमिट त्यांच्यासाठी हे देण्यात आलेलं आहे. द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ ट्रेनिंग, तर यांना हे बाकीचे कामं जे आहेत साफसफाई किंवा हे करावे लागतील अशा पद्धतीचं नोटसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. सो इथे लक्षात घ्यायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन लक्षात घ्या. लोअर डिव्हिजनल क्लर्क यांना 12वी पास असणं गरजेचं आहे आणि स्किल टेस्ट त्यांना द्यावी लागणार आहे. 30 ही हिंदी आणि 30 इंग्लिश आणि 40 हिंदीचं टायपिंग स्पीड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड 2 तर याचंही 12th असणं गरजेचं आहे आणि डिक्टेशन हे 10 मिनिट 80 आणि ट्रान्झॅक्शन 50 मिनिट्सचा 65 हिंदीचा आणि 50 मिनिट्स इंग्लिशचा स्पीड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. ड्राफ्ट्समॅन जे आहेत तर यांच्याकडे 12th प्लस डिप्लोमा इन ड्राफ्ट्समॅनशिप किंवा ITIA इन ड्राफ्ट्समॅनमध्ये त्यांचा असणं गरजेचं आहे. सिनेमा प्रोजेक्शनिस्ट जे आहेत तर 2 year एक्सपिरियन्स फ्रॉम अ रेकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन ऑर अंडरटेकन इन द ट्रेड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 12वी इक्विव्हॅलंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्डमधनं 12वी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कुक जे आहेत त्यांनी 12वी प्लस त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कुकिंगचा आणि ITIAचं सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे. कंपोजिट कम प्रिंटरवाले असतील तर त्यांना 12वी असणार आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना प्रिंटिंग या क्षेत्रातला असणं गरजेचं आहे. सिव्हिल मोटर ड्रायव्हर असेल तर 12वी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मस्ट पजेस सिव्हिलियन ड्रायव्हर लायसन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ड्रायव्हिंगचा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. कारपेंटर असतील 12वी त्यांची पास असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि किंवा एक्सपिरियन्स नसेल तर ITIAचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे कारपेंटरचं. फायरमॅन यांचं इसेन्शियल मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास ते असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट ऑफ अ मिनिमम 6 month ड्युरेशन हे फायटिंग अप्लायन्सेस तर याचं फायर फायटरचं सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. डिझायरेबल 1 year एक्सपिरियन्स इन द ट्रेडमध्ये असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. आणि फिजिकलसुद्धा त्यांना दिलेली आहे की कॅरिंग अ मॅन तर 63 त्यांचं वजन असलं पाहिजे. 183 मीटर विदिन 96 सेकंडमध्ये ते पडणारे असले पाहिजेत. क्लिअरिंग 2.7 मीटर वाईड डिच लँडिंग ऑन द बोथ फीटवर त्यांनी केलेलं पाहिजे. क्लाइम्बिंग 3 मीटर व्हर्टिकल रोप युझिंग हँड्स अँड फीट ने ते चढले पाहिजेत. तर फिजिकल टेस्टसुद्धा त्यांची असणार आहे. टेक्निकल अटेंडंट अँड बेकर कन्फेक्शनर जे आहेत तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पास सर्टिफिकेट इन बेकर अँड कन्फेक्शनरमध्ये त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा मॅट्रिक्युलेशन अँड ॲटलिस्ट 1 year एक्सपिरियन्स जर त्यांच्याकडे असेल तर ते सुद्धा अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर टेक्निकल अटेंडंट सायकल रिपेअर तर हे ITI यांच्या सायकल रिपेअरिंगमध्ये जर असेल किंवा मॅट्रिक्युलेशन 10वी प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रिंटर मशीन ऑपरेटर तर ITI त्यांच्याकडे असला पाहिजे किंवा 10वी प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. बूट रिपेअरर तर ITI त्यांच्याकडे असेल ITI किंवा 10वी प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. मल्टीटास्किंग स्टाफला कुठलाही अनुभव किंवा ITIची गरज नाही. त्यांचं फक्त 10वी पास त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती लोक यासाठी अप्लाय करू शकणार आहात. तर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय या पोस्टसाठी तुम्हाला करायचं आहे. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा,
काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. सो योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.